लोकलमधून 8 प्रवासी खाली पडलेत. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी माहिती दिली. 9:50 दुर्घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचली. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलमधून प्रवासी पडले. लोकलच्या जलद मार्गावरती अपघात झालेला आहे. रेल्वे प्रशासन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती त्या माहितीनुसार ते प्रवासी जे होते ते फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते. त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळं किंवा बाकी गोष्टीमुळं त्यांच्यामध्ये ते पडलेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यानंतर आता रेल्वे बोर्डाने डिसिजन घेतलेलं आहे की नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सोबत येणार आहेत. त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या 238 AC लोकल मुंबई सबअर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत, ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टम सोबत येणार आहेत. कसाऱ्याकडनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये देखील 5 व्यक्ती आहेत, त्यांना इंजुरी झालेली आहे. ह्या 5 व्यक्तींना ठाणा स्थानकावरती आणलेलं होतं आणि यातनं या 5ही जणांना ठाणा स्टेशनमधनं आपण कळवाचं जे शिवाजी हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये ॲडमिट केलं आहे. कळवाच्या शिवाजी हॉस्पिटलमध्ये एकूण 8 जण आहेत ते ॲडमिटेड आहेत आणि याच्यापैकी 4 जणांना हँड आणि लेगची इंजुरी आहे. यातले 3 जण आतापर्यंत ऑलरेडी आयडेंटिफाय झालेले आहेत. बाकीच्यांचे जे आयडेंटिफिकेशन प्रोसेस आहे ते चालू आहे. याच्यामध्ये कमर्शियलचा स्टाफ आणि RPF आणि GRPचा स्टाफ हा देखील त्यांच्यासोबत तिथे पोहोचलेला आहे आणि त्या हॉस्पिटल्समध्ये यांचे उपचार चाललेले आहेत.